हाय, गुड मॉर्निंग भावा बहिणींना. 13 एप्रिलच्या तुम्हाला शुभेच्छा माझ्या परिवारात. तर मला एक बोलायचं होतं की मला एक कमेंट आली. कमेंट काय आहे मला सांगणारच, पण माणसाने म्हणजे ते चुकीचा विचार केला का वाईट विचार केला मला नाही माहीत. कदाचित माझा चांगला विचार केला असेल किंवा वाईट विचार केला असेल किंवा खऱ्या मनाने काळजापासून केला असेल किंवा वापरण्यासाठी केला असेल, म्हणजे कसा का असेल ते विचार केला असेल, पण त्याच्यात भावना तर कुठं दिसतच नाहीत विचार केला म्हणलं तरी. दादा तुमच्यासाठी आहे, खास तुमच्यासाठी. तर मला लगीन करायची गरज नाही, बिलकुल नाही. कारण एकदा पश्चाताप झाला आहे मला आणि मी कधी विचार पण नाही, स्वप्नात पण विचार नाही करणार लग्न करायचं. समजलं का? मला लगीन करायचं नाही. करायचं असतं तर मी स्वतःहून थळ म्हणलं असतं मला नवरदेव बघा म्हणून. हां, मला काय गरज आहे नवरदेव बघायची गरज आणि लग्न करायची. 2 लेकरं आहे ती मला, तीच नवरं म्हणून मी सांभाळते. मला गरज नाही. कुशाला उठताय सुटताय आणि बोलत बसताय काय पण. आता कदाचित तुम्ही वाईट विचार, पण मला राग आला त्या गोष्टीचा. का माहिती आहे का? कारण जे विचार मी माझ्या स्वप्नात पण केलेलं नाही ते विचार तुम्ही मला करायला भाग पडायला लागले. अहो, मी माझ्या लेकरांचं कष्ट करून जगवते मी. हां, आणि लग्न करायची काय गरज आहे मला? कमेंट करताना तर जरा विचार करा, दुसऱ्याचं मन दुखलं असं कधीच बोलत जाऊ नका. हो, मी कधी म्हणलं का माझा नवरा असा माझा नवरा तसा बोलले का मी? मग तुम्ही का बोलता मला? एखाद्याचा जी व्यक्ती अकेली आहे का नाही, तिच्या मागं पुरुषाचा हात नाही ना, कष्ट करून खाते ना, 2 लेकरं एक अपंग लेकरू सांभाळून, तर त्या बाईला बोलणं खरंच चुकीचं आहे भावा बहिणींना. असं नाही बोलायला पाहिजे ना. तोंड दिलं फुकटचं म्हणून किती पण बोलायचं नाही, त्याला पण निमित्त असते. वाईट बोलायला लागलं तर आपण जीभ चावून बोलतो, अयो आज आपल्याकडून चुकलं म्हणून. आणि तुम्ही उठून सुटून तर एखाद्याचं असं मन दुखत असेल तर काय उपयोग आहे का त्या गोष्टीला? सांगा बरं तुम्ही. तर जाऊ द्या त्या गोष्टी, काय बोलून उपयोग नाही त्या माणसांना. कसं असतं, कदाचित चांगला विचार केला असेल पण मला वाईट वाटलं, आणि जर माझ्याकडून काय चुकीचं तुम्हाला बोलले असेल तर त्याबद्दल सॉरी दादा. कारण आता बोललात नंतर बोलू नका, कारण मला ती कधीच करणार नाही लग्न मी, आणि जरी केलं तरी तुमच्यापासून लपून नाही करणार मी. आणि मी कधी विचारच नाही केला, कारण पहिलंच असं भेटलंय कत्तड, तर दुसरं कसं भेटतंय? अजून काय नवरच करत बसू? तर मी आले आमच्या मामा मामीकडे. का आले, कशामुळे आले? कारण त्याला माझ्या बहिणी आजारी आहे, तिला पण जायचं बघायला. तर मी मामाला नाही दाखवत. आता मामाची आमच्या आंघोळ चालली, मामाची आमच्या आंघोळ चालली. तर मला एक बोलायचं होतं. आता तुम्ही म्हणता मामा मामीला का दाखवत नाही, कारण आमच्यात अजूनपर्यंत मामासमोर बोलण्याची हिंमत आमची झाली नाही. आता कसं तरी आम्ही बोलायला लागलो या, म्हणजे लाजायचं म्हणजे मान सन्मान मामांना आम्ही दिलाय, म्हणून त्यामुळे लाज वाटते मला बोलायला, म्हणून मी नाही दाखवू शकत. आणि आमचे मामा म्हणजे चांगले आहेत, पण ऑपरेशन झालं आहे ना त्यांचं, त्यांना उठाय बसा येत नाही, त्यामुळं मामाला आंघोळ मामी घालतात. आणि आम्ही इकडे गॅलरीमध्ये बसलो. म्हणलं चला आज उशीर लय झाला, आपल्या भावा बहिणी वाट बघत असतात आणि रातसार झोप नाही का, तर त्या कमेंटचा विचार करून लग्न माझ्याशी कर, अशा कमेंट.
तर तुम्ही बघा जाऊन, माझा फोटो वाटला तर त्या कमेंटमध्ये त्या दादाला जरा उत्तर द्या तुम्ही. का माहिती आहे का, दादा आत्ता बोलला नंतर बोलू नका. हां, मी तुम्हाला रागवले का की मी माझी लेकरं संभोग लग्नच करत बसू. तर जाऊ द्या, हेडवले मोठा व्हायला लागला. आता आम्हाला जायचं आहे, इथनं माझ्या बहिणीकडे जायचं आहे. तर हेडव आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.